तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये. नाव आपला विषय तर विषय असा आहे की तुम्हाला माहिती नसणारच आहे 100% की आपण ॲक्सेस गाडी घेतलेली आहे. आता एक आठवडा झाला गाडी घेऊन आणि बऱ्यापैकी गाडीचं उद्घाटन मी तुम्हाला या कोपऱ्यातनं इकडं असं उद्घाटन गाडीचं बऱ्यापैकी झालेलं आहे. विषय होता गाडी 2024ला घेतलेली आहे, कारण एंडिंग मारत आहे अभी तो घरात राहिली चावी बाबा. अबे का माणसात आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को तर आपण आता उत्तूरमधून निघालोय बऱ्यापैकी. उत्तूरला पोहोचलोय. इथं जरा एक मित्र होते, त्याला जरा असं आपले गाडी बिडी दाखवायची, उद्घाटन जरा दाखवायचं होतं, कारण ते अवेलेबल ॲट दिस नो टाइम्स. दॅट्स वाय वी आर हेडिंग टू द गारगोडी ॲट राईट दॅट. सी यू अगेन, बाय. विषय असा आहे की ॲक्सेस गाडी घेण्याच्या मागं खूप आमचा स्ट्रगल आहे. हळू चालू की जरा त्याला ब्लॉक करायला लागेल पळतोस वय. आता एकदम हळू घेणार तू. किडा अंगात की त्यांचे असं तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. असं काय सांगू असं जरा असं वेळ होते. तर ॲक्सेस गाडी घेण्याच्या मागे आमचं खूप स्ट्रगल आहे. म्हणजे आजरा, गारगोटी, कोल्हापूर, राधानगरी, चंदगड, परत निप्पाणी, कुडाळ, हे सगळीकडे सर्चिंग केल्यानंतरला ही गाडी सध्या आमच्या पदरात आलेली आहे. आणि पदरात आल्यानंतर 2 दिवसानंतर गाडीचं उद्घाटन बी झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि विषय कसा होता की डिसेंबरमध्ये गाडी घेतलेली आणि डिसेंबरमध्ये म्हटलं जरा असं कसं होतं की डिसेंबरला सर्व्हिसिंग केली की डिसेंबरचं लॉग इन येत आहे. त्यामुळे म्हटलं 25ला करूया. त्यामुळे एका महिन्यानंतर आपण आता चाललो आहे सर्व्हिसिंगला. सॉरी पासिंग गाड्या वगैरे भाड्या. विषय होता की गाडी घेतली हे मी सांगणार नव्हतो, कारण विषय असा असतो की गाडी ही आम्ही चालवायला घेतली आहे, दाखवायला घ्यायनी. त्यामुळे आपण स्टोरी म्हणा काहीही लावलं नाही आपण बऱ्यापैकी. हाच त्या माणसं मेन मोटिव्ह आहे की गाडी वापरायची घेतली होती. कारण आता कसं आलं की आपलं ब्लॉग्स जरा कमी यायला 2025ला काहीतरी करायचं म्हणून हा ब्लॉग आपण करत आहे. त्यामुळे स्टेट ट्यून्ड हिडिंग टू द गारगोडी. लेट्स सी यू इन डायरेक्ट गारगोडी. बाय. भाऊन इथं स्टॉप घेतलाय. कुठलं गाव आहे? भैरवड्यानंतर कुठं तर गाव येतं या काय. विषय झाला की वारं असलं घाण सुटले की नाही काय सांगून ड्रायव्हर चेंज केला बऱ्यापैकी. आपल्याकडे गॉगल बिगल हेल्मेट्स फुलमेट्स अँड वी डोंट हे घेण्याला काय म्हणतात, we don't take helmets and goggles, therefore the wind is going to the directly from our rise and we don't ride the bike, therefore we change the drivers bike. चला, तर बऱ्यापैकी आपण आता गारगोडीने पोहोचलो आहे. विषय असा आहे की जरा या गाडीमुळं मला कंटाळा आला आहे, कारण रस्त्यावर ज्या गाड्या झाल्या त्यातनं सगळं धूळ माझ्या डोळ्यात झाला. आणि आपलं जे आईज म्हणजे माय आईज इज व्हेरी सेन्सिटिव्ह बिकॉज द roads dhul going to my eyes and my eyes is very paining and some tears is coming. That's why I don't ride the bike without helmet, you know. Let's आता आपण पोहोचलो गारगोडीमध्ये बऱ्यापैकी. तर गारगोडीतनं आपलं कुठल्या रे रोडला आहे ते आदमापूरच्या आपण ज्या रोडला जातो की तिथं सुझुकीचं एक शोरूम आहे. त्या शोरूममध्ये आपल्याला गाडी पासिंग प्लस सर्व्हिसिंग करायची आहे. त्यामुळं आपल्या पार्टनर राहा. आणि आपण गारगोडीचा फेमस क्रांती वडापावपासून आज भेट द्यायचा विचार करायचा चालू आहे. ते का द्यायचा विचार चालू आहे तुम्हाला पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळलंच. बाकी आपला विषय स्टे TUNED स्टे. तर भाई लोग अपन अभी पहुंच गए, मतलब वी रिच्ड द सुझुकी शोरूम्स. दिस इज द सुझुकी शोरूम. इथनं आपण गाडी घेतलेली. हे बघा इकडं त्यांच्या गाड्या बिड्या लागल्यात. आम्ही आलो तेव्हा हे नव्हतं, हे आता आहे बऱ्यापैकी. हे बघा झाले आमच्या भाऊन विषय झाले आमच्या पॉम्पी झाल्या POMPOPV. विषय होता की आम्हाला वाटलं गाडी पासिंग आहे आणि काय रे ते सर्व्हिसिंग पण आहे. कारण विषय असा की गाडी पासिंग डायरेक्ट उलटीपूर्ण होती आपण. आणि मेन मुद्दा होता की आपलं पुण्याला ही गाडी घेऊन जायची होती. पण पुण्याचा प्लॅन बहुतेक आता शिफ्ट करावा लागतो काय कसं जरा असं विचार मी करायला लागलो. बघूया आता कसं होतंय. गाडी फक्त आपल्या आता सर्व्हिसिंग होणार आहे. म्हणजे 700 किलोमीटर झाले. ऑइल चेंज बिन जरा असं धुवून घेऊन देणार. पासिंगला बहुतेक अजून आठवडा जाईल असं मला अंदाजे वाटत आहे. कारण माझे प्लॅनिंग पुढचं होतं ते आता फिसकटले. हो का होते चला जरा तो फ्रेश होतो. कारण 24 तास नुसार थोडा तोंडरा बसला आहे. इथं ते म्हटलं की बाथरूम आहे. कुठे रे देअर इज अ बाथरूम, देअर इज अ स्पेस. सर्व्हिसिंग आपल्याला झालं आहे. झालं ना चल तुम्ही झाले. आपला कसं वाढायला आले काय फॉल्ट आहे गाडीमध्ये? गाडी आता उडवायची आहे मला. आणि काय वाटतंय गाडी सर्व्हिसिंग मस्त बी केली. आता धुया बी जरा टायमवर गाडी सर्व्हिसिंग केली आपण. तर पॉम्पी आमची काय झाली की आम्हाला गाडी पासिंग करून द्यायची.
भाऊ आपली गाडी झाली सर्व्हिसिंग. हे बघा मस्तपैकी कलर एकदम टॉप लेवलचा कलर. असं वाटायला की गाडी नवीन घेतली आहे आता. मस्तपैकी गोल्याने गाडी घेतली अशी वाटायला बघा. क्वालिटी एकदम खतरनाक. तुम्हाला कुठे डाग दिसणार नाही. मग अशी गाडी अशी दिसाल की नाही असं वाटलं की कुठेतरी एक वर्षभर झालं गाडीला असं गाडी वाटायला की आता गाडी आत न फक्त घाण उघडून मारायचं नाही पाणी ठेव बाबा. आईला एक असं असते फुकटची कामं असते ती अशी असतात. काय हे सर्व्हिसिंग का म्हणजे शोरूम कडून सर्व्हिसिंग होती त्यामुळे भावानं असं झालं. कारण गाडी बसल्या वगैरे कसं वाटतंय खत्र्या उडालय खत्र्या विषय एंड. तर दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे भावानो. म्हणजे दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे की गाडी फक्त ही पासिंग व्हाय नाही म्हणजे सर्व्हिसिंग झाली फक्त पासिंग आहे. पासिंग झाली असती तर लेप बेस झाला असतं. नंबर सगळं टाकून घेतलो असतो. म्हणजे फुटरेचे काढतो याचा ताप असतोय. गाडी पासिंग झाली असते नंबर मस्त टाकून घेतला असता. आणि मला हे पण टाकायचं होतं म्हणजे इथं आहे की नाही इथं स्वामी समर्थ टाकायचं होतं. आणि संपला विषय टाकू का नको जरा असं मला विचारत होतं. बरं संपला विषय टाकू का नको जरा विचारत आहे. बरं काय करूया बघा काय काय पुढे होते. चला जरा आता काय करूया क्रांती वडापाव कोल्हापूरचा फेमस म्हणजे जरा आपण नाश्ता करूया मस्त आणि पुढचा विषय करूया. चला सध्या आपण आहे गारगोटीमध्ये सगळ्यात फेमस आणि कोल्हापुराचा फेमस म्हणायला हरकत नाही. म्हणजे गारगोटीमध्ये फेमस आपण आहे आता क्रांती वडापावमध्ये. इथं विषय असा की जर तुम्ही बाहेर बसून वडापाव खाला तर तुम्हाला पडला किती रुपये बाहेर वडापाव किती रुपये बाहेर काय मे बी 28 रुपये काय वडापाव आहे. 28 का 30 रुपये. तुम्ही आत बसून हॉटेलच्या आत बसून वडापाव तुम्ही खाला तर तुम्हाला 30 रुपये हा वडापाव पडतोय. तुम्हाला एक्स्ट्रा कांदा पाहिजे एक्स्ट्रा कांदा वाटी घ्यायला लागते. एक्स्ट्रा चटणी पाहिजे एक्स्ट्रा चटणी ही बी घ्यावी लागते. बरोबर आहे ना. मिरची तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावं लागते. हॉटेलमध्ये बसून खाण्याचा फायदा काय आत इथं आत निवांत बसून खाऊ शकताय. पाणी पिणी तुम्हाला सगळं मिळते. बाहेर कसं पाणी पिणी काय नाही कुठलं पाणी पिणी प्यायचं असा विषय. आतमध्ये ॲम्बियन्स टॉपचा ॲम्बियन्स आहे. इथं वडापाव म्हणजे गारगोटील्यानंतरला इथं वडापाव खाणं म्हणजे म्हणजे खाणं म्हणजे खायला लागतं येच. तसं गारगोटीमध्ये आलं तर फीडच येत नाही आपल्याला बऱ्यापैकी. काहीतरी भाऊन वडा येतोय हा येतो यांच्याकडे पेटी पाव. याला पेटी म्हणतात ना रे काय म्हणतात पेटी पाव काय म्हणते त्याला आम्ही ब्रेड म्हणतो आहे. आणि हा यांचा हा वडा आहे क्रांती वडा. इथं मध्ये आहे यांची क्रांती आणि हा आहे वडा. काय म्हणतो तुला कसं वाटतंय क्रांती वडा खाऊन खाऊन सांग रे खा की मग. अबे साले गारगोटीची बी सेम कंडिशन बऱ्यापैकी आजरासारखीच आहे. नुसतं सगळ्या रोडला धुळच आहे. गाडी धुतली आहे काय गाडी धुळातनं घेऊन जायला नको वाटायला लागली अशी परिस्थिती आली आता. बाकी विषय काय नाही. सर्व्हिसिंग मस्तपैकी झाली. क्रांती वडापाव आपण वडापाव खाला. तिथं कसं आहे की वडापाव खाण्यासाठी आज सीट केलं तुम्हाला सांगितलं तर आमचं दोघांचं 2 वडापाव आणि 2 एक्स्ट्रा पावचं बिल झालं आहे 76 रुपये. 76 रुपये दोघांचं सॉरी 70 बरोबर आहे 76 रुपये दोघांचं बिल झालं आहे. मग तुम्ही अंदाज लावा की आपण नॉर्मल वडापावचं खातोय आपण गाडीवर तो 50 एक 20 किंवा 30 रुपये बिल होते म्हणजे 15-15 असे बिल होते. तर इथं अंदाजे आमचे 70 रुपये बिल झाले. मागं जो माझा मित्र नाही मी तिघंजण आम्ही सेम 3 वडापाव 3 एक्स्ट्रा पाव 1 चटणी आणि 3 चहा घेतलेले रे 3 चहा घेतलेले 200 प्लस काहीतरी आमचं बिल झालं त्यावेळेला. तुम्ही विचार लावू शकता की कसं म्हणजे त्या 20-30 रुपयाच्या मानानं तो वडापाव तसा काय मला क्वालिटी वाटला नाही. कारण आहे बऱ्यापैकी मोठा सुद्धा आहे आणि आहे कारण आत बसल्यानंतरचा ॲम्बियन्स टॉप आहे तिथला. बाकी काही विषय नाही. बाकी हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि आज तुम्हाला बारके ब्लॉग बघायचे असतील तर कमेंट करून सांगा आपण त्याचे ब्लॉग बनवूया. कारण आपल्या मनात कसं असते की आपण ट्रॅव्हल ब्लॉग आहे नको बोला तुम्ही रोड एवढा चांगला नाही आहे. सर घोळ्याला लागल्या पाणीपुरीची ढोळे इथनं आजरा रोडला जाताना आम्हाला दिसली पाणीपुरीची गाडी. मग मला तेवढं आठवलं की आपल्याला दही शेवपुरी मला लई आवडते. त्यामुळे म्हटलं दत्तपेठ आहे का बघूया आणि दही शेवपुरी आपण आता ट्राय करूया इथली कशी लागते म्हणजे सेम चव आहे का बघूया. कुठं असणार माहिती आहे काय हा आता मेन रोड आलो बघ काय रे त्या मेन रोडला 100% पाणीपुरी म्हणजे असणार. दत्तबेड किंवा माऊली बेड दोन्हींची बी भावनो जी आपली दही शेवपुरी आहे खतरनाक म्हणजे खतरनाक. तुम्ही कधी बी ट्राय करा. दही शेवपुरी आहे ती दही जी असते की थंड असते आणि ते पुरीमध्ये की नाही पूर्ण त्याचं सगळं गरम नाही रे थंडच असते. कारण पुरीमध्ये त्याचा सगळा मसाला बिसाला असतो आणि दही आई शपथ असं कॉल लागते की नाही. भेंडी तुम्ही ट्राय करून बघा. आता मनातली बात यायला लागली आहे त्यामुळे मनात नाही आलं की माझं लाईन आहे ते येते. त्यामुळं तुम्ही डायरेक्ट मिळा दत्तबेडला. चला